नमस्कार मित्रांनो. पतीच्या आधी पत्नीचा मृत्यू झाला तर तिला काय म्हटले जाते? गरुड पुराणातील काय म्हटले आहे ते जाणून घेऊया. पत्नीचा पतीच्या आधी मृत्यू झाला तर तिला सौभाग्यवती का म्हणतात? मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? काही जण पत्नी नंतर पतीच्या आधी गेले तर तिला सौभाग्यवती का म्हणतात? पौराणिक कथेनुसार एकदा माता पार्वतीला प्रश्न पडला. त्यांनी भगवान शिवांना विचारलं. भगवान शिवांना हाच प्रश्न विचारला. त्याच्यावर भगवान शिव म्हणाले, देवी, हे केवळ एक रिवाज नाही, तर कर्म आणि जीवनाच्या प्रवासाने जोडलेली गेलेली श्रद्धा आहे. हे खरं आहे बरं का. शिवांनी सावित्री नावाच्या एका साध्या व प्रतिव्रता स्त्रीची कथा सांगितली आहे. ती गरीब होती पण मनाने अत्यंत श्रीमंत होती. रोज सत्य बोलणे, कोणालाही न दुखवणे, कोणाची चेष्टा न करणे, आपल्या कुटुंबाची प्रेमाने सेवा करणे हाच तिचा रोजचा जीवनधर्म होता. काळ पुढे सरकत गेला. एके दिवशी सावित्री आजारी पडली. शेवटच्या क्षणी तिने आपल्या पतीचा हात घेतला आणि म्हणाली, माझ्यानंतर दुःखी होऊ नकोस. आपण एकत्र घालवलेले क्षणांचा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे धन आहे. सावित्री शेवटचे श्वास मोजत होती. थोड्याच वेळात तिने शांतपणे प्राण सोडले. तिच्या पतीने अश्रूंनी तिचे अंतिम दर्शन घेतले आणि पूर्ण सन्मानाने तिचे अंत्यसंस्कार केले. भगवान शिव म्हणाले, मनुष्याबरोबर धन, संपत्ती किंवा वैभव जात नाही. त्याच्याबरोबर जाते ते फक्त धर्म, कर्म, आपले चांगले विचार, केलेले चांगले कर्म, हेच त्याच्याबरोबर जातं. या कथेचा खरा संदेश आहे की स्त्रीचा सन्मान तिच्या मृत्यूमुळे नव्हे, तर तिच्या प्रेमा व त्याग, करुणा आणि चांगल्या कर्मांमुळे केला पाहिजे. प्रत्येक आई, पत्नी, बहीण आणि मुलगी आपल्या कुटुंबाचा आधार असते. म्हणून तिचा आधार करा, तिला सुखात ठेवा, तिला प्रेम द्या आणि तिची कदर करा. कारण शेवट माणसाची खरी ओळख तिच्या संपत्तीने नाही, तर तिच्या चांगल्या कर्मांनी ठरते. प्रत्येक स्त्री आपल्या परिवारासाठी काहीतरी करत राहते. जर तुम्हाला ही स्टोरी आपली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढची स्टोरी लवकरच घेऊन येणार आहे.